छत्रपती शिवराय हिंदवी सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या व्यासपीठावर बसलेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आदरणीय रावसाहेब, आदरणीय साहेब, आदरणीय आमचे खैरे साहेब, सन्माननीय विनायकजी राऊत, अरविंदजी सावंत, अंबादाजी दानवे, सुनीलजी प्रभू, त्याचबरोबर आमचे अनिलराव देसाई, आपले जिल्हा प्रमुख क्रीडाजी दिघे आणि खऱ्या अर्थानं नेते आहेत, माजी खासदार आहेत, माजी आमदार आहेत, पण खऱ्या अर्थानं ज्याला लढवय्या योद्धा म्हणून म्हटलं पाहिजे ते आपले सन्मान्य राजेंद्र विचारे. व्यासपीठावर असलेली सर्व मान्यवर मंडळी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या बांधवांनो, भगिनींनो आणि पत्रकार मित्रांनो, रावसाहेब आणि गीतेसाहेब चर्चा करतायत की भाषण नको, आपल्याला संवाद साधायचा आहे म्हणून घाई गडबडीतच मी या ठिकाणी बोलतोय. खरं तर बांधवांनो, भगिनींनो, आपण गेली 2.5-3 वर्ष बघतोय की आपल्या शिवसेना पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष, या पक्षाचे कुठे ना कुठेतरी लचके तोडलेली रोज एक बातमी आपण वाचतोय, ऐकतोय, टीव्हीवर पाहतोय. आणि तुमच्याप्रमाणेच सर्वांना असंही अशा मनाला वेदना होतात, मनाला इंगळ्या असतात, पण त्याचबरोबर एका गोष्टीची मनाला उभारी वाटते, आनंदही वाटतो की मध्यंतरी गद्दार गटाला पक्ष फोडण्याच्या मिशनला एक टायगर मिशन म्हणून नाव दिलं आणि पत्रकार मला प्रश्न विचारला आले की तुमच्या कोकणामध्ये टायगर मिशन होणार आहे, टायगर ऑपरेशन टायगर मिशन नाही, ऑपरेशन टायगर होणार आहे, तुम्हाला काय वाटतं? मी म्हटलं आमचा एखादा सहकारी जर आम्हाला सोडून जाणार असेल आम्हाला निश्चितपणे दुःख वाटतं, दुःख वाटलं पाहिजे. पण दुसऱ्या बाजूला मला आनंद वाटतो. तो आनंद एवढ्या करता वाटतो की आज ज्यांच्या बरोबर शिवसेनेनं 35 वर्ष मैत्री केली त्या मित्रानंच शिवसेनेचे 40 आमदार फोडले, 13 खासदार फोडले, अनेक आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी फोडले. माझ्या पक्षप्रमुखाला राज्याच्या शासनावर खाली ओढून त्यांनी पदच्युत केलं. ह्या एवढ्या सगळ्या घटना घडल्यानंतर ज्यांनी गद्दारी करवली आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांना असं प्रत्येक वेळी वाटत गेलं या ह्याचा पक्ष प्रवेश केला, त्याचा पक्ष प्रवेश केला म्हणजे शिवसेना संपली 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 संपली. पण आज टायगर काय म्हणाल, ऑपरेशन टायगर अशा प्रकारचं त्यांनी या ठिकाणी पक्ष फोडलं, एक नाव दिलं. आणि म्हणून मला अभिमान वाटतो, आनंद वाटतो की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना फोडण्याकरता म्हणून ऑपरेशन टायगरचा उल्लेख करावा लागतो. याचा अर्थ खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचा टायगर हा उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे. खऱ्या अर्थानं उद्धव बाळासाहेब ठाकरे काय त्या माणसावर 3 वर्षामध्ये प्रसंग आले तुम्ही बघितले. सत्ता गेली, पक्ष गेला, स्वतःवर एक फार मोठी अशा प्रकारची शस्त्रक्रिया झाली आणि रोज पक्ष फोडण्याच्या बातम्या मुलावर आलो, उद्धव साहेबांवर आलो, त्यांच्या वेगवेगळ्या नेत्यांवर आलो, काही नेत्यांना जेलमध्ये घालण्याचं काम केलं. पण बांधवांनो, भगिनींनो, उद्धव बाळासाहेब ठाकरे टायगर एवढ्या करतायत. आज सगळ्या 3 वर्षामध्ये एवढ्या प्रसंगाला सामोरं जाऊन कधी उद्धव साहेब खचलेले तुम्हाला दिसले? कधी तुम्हाला हताश झालेले दिसले? कधी तुम्हाला नाराज झालेले दिसले? कधी तुम्हाला हरवून झालेले दिसले? रोज लढतायत. आणि मग कालच्या मंगळवारच्या पूर्वी आम्ही नेते मंडळी मंगळवारी शिवसेना भवनमध्ये चर्चेला बसलो, बैठकीला बसलो आणि आम्ही नेत्यांनी निर्णय घेतला. रावसाहेब असतील, देसाई साहेब असतील, या सिनियर नेत्यांनी त्यावेळेला सूचना केली की चला महाराष्ट्रामध्ये जाऊ. आपला शिवसैनिक जो जाग्यावर आहे म्हणतो या शिवसैनिकांना जाऊन भेटू, त्यांच्याशी संवाद साधू आणि त्यांना सांगा की आपले पक्ष तुम्ही खचलेले नाही, धजमज झालेले नाही, घाबरलेले नाही, तुम्ही सुद्धा घाबरू नका. ये भी दिन निकल जाएंगे, एक ना
प्रॉपर्टी आहे काय ती? तुमच्या बापाची प्रॉपर्टी आहे? काय समस्या काय तुम्ही स्वतःला? एका बाजूला पक्ष तोडला, पक्ष चिन्ह तोडला, आमचा आमदार खासदार तोडले, पक्षाचं नाव तोडलं, हिंदू सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंना तोडलं, कैलासवासी आनंदीला तोडलं. अरे चोराची औलाद आणि आम्ही उघड्या डोळ्याने बघू हे आता विसरून जा. काही दिवसानंतर आम्हाला याचा सगळ्याचा बंदोबस्त करायची आई जगदंबा ताकद दिल्याचे राहणार नाही. आज शिवसेना प्रमुखांच्या आपल्याला स्वर्गामध्ये कीड पडत असेल ते आम्हाला ताकद देतील, बळ देतील, शक्ती देतील. हा नितांत विश्वासांचा आहे आणि तो विश्वास आम्ही तुम्हाला देण्याकरता आलो. तो विश्वास आम्ही तुम्हाला देण्याकरता आलोय. भांडवल भगिनीला केवळ अडचणी तुम्हाला कशाचा भाग नाही. काही अडचणी तुमच्या समोर येतात, काही अडचणी तुमच्या समोर येत नाही. आणि आम्ही तर सरकार आहोत, आम्ही पक्षाचे नेते आहोत. आम्ही आमच्या अडचणी तुम्हाला सांगायच्या नसतात. जर आम्ही आमच्या तुम्हाला अडचणी सांगत बसलो तर तुम्ही सैन्य काय पाठीमागे आमच्या उभे राहाल. आणि म्हणून उद्धव साहेबांना काय अडचणी नाही अशाचा भाग नाही. पण अडचणीचा भाऊ उद्धव साहेब करत नाहीये. ते एखाद्या योद्ध्याप्रमाणे सातत्याने तुमच्या पुढे खंबीरपणे उभे आहे. लक्षात घ्या, तुमच्या पुढे उभे आहे. आणि म्हणून हा संवाद तर तुमच्या समोर आपण साधणार आहोत. आठवत असेल राजेंनी तुम्हाला इथं गद्दारी झाल्यानंतर ठाण्यामध्ये पहिली सभा आपली इथं झाली. तुम्ही पळवतात पहिली सभा आपली झाली. विनायक राऊत होते, अरविंद सावंत होते. सगळ्यांनी मला फोन करून सांगितलं होतं तुम्ही ठाण्यामध्ये येऊ नका. ठाण्यामध्ये येताना जपून या, तुमच्याकडे संरक्षण नाहीये. मी म्हटलं त्या काळामध्ये सुद्धा शिवसेना प्रमुख जे वाक्य उच्चारत ते उच्चारत नाही. पण तुम्ही येऊ नका म्हणताय त्या ठाण्यामध्ये मी येणार म्हणजे येणार. आणि आपण आलो. आज सुद्धा ही संवाद यात्रा असेल, चैतन्य यात्रा असेल किंवा तुमचा आत्मविश्वास द्विगुणित करण्याची ही यात्रा असेल, तिला काही नाव द्या. पण योगायोग म्हणा, काही म्हणा, कुठल्या जिल्ह्यातून आम्ही सुरुवात करायची असा जेव्हा चर्चा झाली त्यावेळेला एकच आमचा योद्धा समोर धावत आला. तो म्हणाला दुसरा कुठला जिल्हा निवडू नका. जर जिल्हा निवडायचा असेल तर तो माझा ठाणा निवडा. आणि ठाण्यात आणि जे ठाण्यामध्ये घडतं ते राज्यामध्ये घडतं. पहिली नगरपालिका महानगरपालिका ठाण्याची पहिल्यांदा महाराष्ट्राला जर तुम्ही दिली असेल, शिवसेनेला जर तुम्ही दिली असेल तर ती ठाण्याला दिलेली आहे. त्यामुळं आजचा आमचा हरवलेली सगळं आमची संघटना असेल, पक्ष असेल, सत्ता असेल, आमची खात्री आहे की भविष्यामध्ये उद्धव साहेबांना जर सत्ता प्रत्येक गोष्टी मिळवून देईल तर तो ठाणे जिल्हा देईल. आमचा विश्वास आहे आणि तो विश्वास तुम्ही साथ ठरवावा अशा प्रकारचा आग्रह करतो, विनंती करतो. बऱ्याच गोष्टी खरं तर बोलण्यासारख्या होत्या परंतु चर्चेला जास्त वेळ द्यायचा आहे आणि म्हणून पुन्हा संधी येईल का?